आणि सुरुवातीला सगळ्यात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट का पडली या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय। कारण कर्जतच्या शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत। अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याच्या वेळेचा प्रसंग सगळा कथित केला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला। लोक माझे सांगत या पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी शरद पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला होता असा दावा अजित पवार यांनी केला आहे। मला बोलून सांगितलं की बाबा सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो। पवार यांच्या राजीनाम्यानंतर वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेर झालेल्या आंदोलनाबद्दल सुद्धा अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला। उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला, युवक वगैरे पाहिजे आणि त्यांनी तिथं आंदोलन करायचं। अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्री आणि आमदार शरद पवार यांना भेटले होते, याबद्दल सुद्धा अजित पवार यांनी खुलासा केलाय। आम्हा मंत्र्यांना सगळ्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलवलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं। मग जर निर्णय आवडलेला नव्हता तर बोलू कशाला। पुण्यात उद्योगपतीच्या घरी झालेल्या भेटीबद्दल सुद्धा अजित पवार यांनी मोठ्या गोष्टी जाहीर केल्या आहेत। जर करायचं नव्हतं तर कशा करता गाफील ठेवायचं, कशा करता ह्या गोष्टी करायच्या, बर कुणा करता आपणच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत माघार घेणार नसल्याचं अजित पवार यांनी ठामपणे सांगितलं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या अनेक निर्णयांवर टीका केली। त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार उत्तर दिलं। पक्ष दुसरीकडे दावणीला बांधायचा होता म्हणून तुम्हाला शरद पवार यांचा राजीनामा हवा होता, अशी टीका आव्हाड यांनी केली। अजित पवार यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार शरसंधान केलं। मला एवढं आठवतं की जेव्हा जेव्हा शरद पवार लोकप्रियतेच्या परमोच्च बिंदूवर असायचे तेव्हा तेव्हा अजित पवार संध्याकाळी नाटक करून फुगा फोडायचे। तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवारच असल्याची आठवण आव्हाड यांनी अजितदादांना करून दिली। किंवा तुम्ही कोणीही झालात तर तुमचा निर्माता शरद पवार साहेब आहेत, ते कधीही महाराष्ट्र आणि जग विसरणार नाही। भाजपसोबत चला हे पवारांना सातत्यानं कोण कोण सांगायचं याचं चिंतन करा, असा सल्लाही आव्हाड यांनी दिला। बीजेपीत जाऊया, उठले की बीजेपीत जाऊया। 5 वर्ष शरद पवारांचं डोकं कोणी खाल्लं हे जरा परमेश्वराला स्मरून महाराष्ट्राला सांगा। शरद पवार यांच्याबद्दल आव्हानात्मक भाषा करू नका, असा थेट इशारा जितेंद्र आव्हाड यांनी देऊन टाकलाय। बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बाप होत नाही, फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नसते। शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नेते झालेले नाहीत, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला। बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे। कारण अजित पवार यांनी बारामती लोकसभेसाठी तयारी करण्याचा आदेश आपल्या सर्व कार्यकर्त्यांना दिलाय। त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवार यांच्या उमेदवाराचं आव्हान असणार आहे। कारण अजित पवार गट बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। कर्जतमधल्या पक्ष कार्यकर्ता शिबिरात अजित पवार यांनी ही घोषणा केली। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना होणार आहे। आता अजित पवार यांनी बारामती लोकसभा लढवण्याविषयी आपल्या गटाची भूमिका जाहीर केली, यावर शरद पवार गटानं मात्र सावध पवित्रा घेतलाय। 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत। लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्यासाठीच असतात, त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला करायचा। सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या गटानं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती। या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजाई असा सामना रंगणार का हे लवकरच स्पष्ट होईल। कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं शिबिर पार पडलं। या शिबिरामध्ये अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत 4 जागा लढवणार असल्याची घोषणा केली। बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या मतदारसंघांमध्ये अजित पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं अजितदादांनी म्हटलं आहे। बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत। महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेलाय। 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत उदयनराजे भोसले भाजपच्या तिकिटावर लढले होते, तर शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे। परिणामी भाजप आणि शिवसेना यांचे मतदारसंघ अजित पवार गटासाठी ते सोडतील का हा प्रश्न निर्माण झालाय। एकजूट आणि सर्वांना विश्वासात घेऊन ही लोकसभेची निवडणूक आम्ही लढवू। महायुतीत येऊन अवघे 5च महिने झालेले असताना अजित पवार कानामागून येऊन तिखट झालेत। भाजप आणि शिवसेनेच्या जागांवर अजित पवार यांनी थेट दावा ठोकलाय।
त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून संघर्षाची चिन्ह आहेत. कर्जतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकांच्या बद्दल मोठी घोषणा केली. रायगड, बारामती, शिरूर आणि सातारा या लोकसभेच्या 4 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे. रायगडमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार सुनील तटकरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात विलास लांडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा मुलगा पार्थला उमेदवारी देतात की कुटुंबातली कटुता टाळण्यासाठी बाहेरचा उमेदवार दिला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची सुद्धा बारामतीतून चर्चा आहे. मी ठरवीन ना, इतक्या लवकर तुम्हाला सांगितलं पाहिजे. तो माझा अधिकार आहे ना, योग्य वेळी सांगेन. बारामतीमधल्या उमेदवाराच्या बद्दल अजित पवार यांनी पत्ते गुलदस्त्यात ठेवलेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाचा काय प्लॅन असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. तिकडे रायगडच्या कर्जतमध्ये शिबिरातून बोलताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच लावतात असं काहींना वाटत असतं, अशा शब्दात अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय. अजित पवार यांच्या बंडानंतर वांद्रे इथे झालेल्या अजित पवार गटाच्या मेळाव्यातून त्यांनी शरद पवार यांच्या अनेक राजकीय निर्णयांवर आक्षेप घेतले होते. त्याला उत्तर देताना वयोवृद्ध आईवडिलांची सेवा मुलीच करतील आणि मुलीच खऱ्या अर्थानं वंशाच्या दिवा असतात असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं होतं. आता कर्जतमधल्या शिबिरात समान नागरी कायद्याबद्दल बोलताना अजित पवार यांनी यावरूनच सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय. 2 पेक्षा नाही, दोन्ही मुली झाल्या तरी माझ्या वंशाचा दिवा काही लावत नाही. मुली जास्त वंशाचा दिवा लावतात पण पोरं लावत नाही. वंशाचा दिवा आणि मुलं आणि मुली इथपर्यंत तुम्ही खाली घसरता. अहो, तुम्ही पवार नसतात तर बारामतीमधून निवडून आला असतात का? आगामी काळात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण न आणल्यास त्याचे गंभीर परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील असं अजित पवार यांनी म्हटलं. लोकसंख्या वाढ नियंत्रणात आणण्यासाठी 1 किंवा 2 अपत्यांना जन्म द्यावा असं आवाहन सुद्धा अजितदादांनी केलं आहे. सध्या शरद पवार यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अजित पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. अनिल देशमुख यांना सुद्धा आपल्यासोबत महायुती सरकारमध्ये यायचं होतं, पण मंत्रिपद मिळणार नाही, त्यामुळे ते आपल्यासोबत आले नाहीत असा दावा अजितदादांनी केलाय. शरद पवार यांनी राजकारण करू नये, त्यांनी घरी बसावं यासाठी अजितदादा गटाला भाजपकडून सुपारी मिळालेली आहे असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला. याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अनिल देशमुख यांच्याबद्दल अजित पवार यांनी गौप्यस्फोट केलाय. अनिल देशमुख हे भाजपसोबत झालेल्या सर्व बैठकांना आपल्यासोबत उपस्थित होते. भाजपला मात्र अनिल देशमुख हे मंत्रिपदी नको होते. मंत्रिपद मिळणार नसल्यानं अनिल देशमुख आपल्यासोबत आले नाहीत असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. भारतीय जनता पार्टीने त्यांना सुपारी दिली आहे की पवार साहेबांना राजकारणातून कसं घरी बसायचं. आम्ही यांच्याबद्दल सभागृहात आणि बरीच ॲलिगेशन केलेली आहे आणि लगेच मंत्रिमंडळात आम्ही त्यांना घेतोय तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल. त्याच्यामुळे त्यांना घेता येणार नाही. आता त्यांनी तसं सांगितल्यावर त्यांचं नाव कमी झालं की ते म्हणले मला मंत्री नाही तर मी तुमच्याबरोबर नाही. अजित पवार यांनी केलेल्या या गौप्यस्फोटातला दावा अनिल देशमुख यांनी फेटाळून लावलाय. मात्र यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच राहणार असं दिसतंय. ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटला ते आता विचारतायत की अजित पवार यांनी पक्षासाठी काय काम केलं असा निशाणा धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला. कर्जतमधील मंथन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना चांगलेच टोले हाणलेत. रायगडच्या कर्जतमधल्या मंथन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आपले वरिष्ठ नेते एकदा पावसात भिजले होते याची काही जण नक्कल करत असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावलाय. याला जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार उत्तर दिलं. वरिष्ठ एकदा पावसात भिजले तसा ह्यांचाही जोडीदार पावसात भिजून त्याचे ते पांढरा शर्ट ढिरी आली बाहेर, ती सगळं ते काय चाललंय. पोट बाहेर आलं म्हणजे तुम्ही काय फुल फिट आहात की काय? हाय, पोट आलाय पोट, तेच काय मोठे. तुमच्याकडे काय सगळे बॉडी बिल्डर आहेत? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही ते आता संघर्ष यात्रा काढतायत अशा शब्दात रोहित पवार यांच्यावर अजित पवार यांनी निशाणा साधला. काय जण गुडघ्याला बाशिंग बांधून कुठं काय फिरायला लागलेत, कुठं काय करायला लागले. संघर्ष यार, कशाचा संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही, आता कशाचा संघर्ष?
अजित पवार गटाच्या कर्जतमधल्या मंथन शिबिरात नेत्यांच्या निशाण्यावर होते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार असं दिसून आलं. अजित पवार यांनी केलेल्या टीकेला आव्हाड यांनी उत्तर दिल्यानं दोन्ही गटातला संघर्ष आणखीन तीव्र होणार असं दिसतंय. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत 2 गट पडले. यातील दोन्ही राष्ट्रवादीतले नेते एकमेकांवर निशाणा साधतायत. धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेवर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार पलटवार केलाय. रायगडच्या कर्जत इथे झालेल्या शिबिरात बोलताना धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटला तेच आता विचारतात की अजित पवार यांनी पक्षासाठी काय केलं असा निशाणा धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर साधला होता. जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलंय. ज्याच्यामुळे अर्ध्याच्या वर पक्ष फुटून गेला, आज तो त्या काळातल्या आमच्या सर्वस्वी नेत्याच्या पाठीमागे उभा राहून म्हणतो की दादांचं पक्षवाढीसाठी योगदान काय. काकाच्या पाठीत सुरा कोणी मारला? तुम्हाला चुलत बहीण नकोशी झाली होती, त्या चुलत बहिणीच्या घरी जाऊन आता तुम्हाला ओवळ, तुम्हाला ओवळ, तुम्हाला ओवळ कशाला करता? भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? आतापर्यंत आपण कोणाचंही नाव घेतलं नाही, मात्र माझं नाव काढाल तर शांत बसणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी देऊन टाकलाय. 4 महिन्यांपूर्वी राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत बंड झालं आणि अजित पवार भाजप शिवसेना युतीत सहभागी झाले. यावरून राजकारण रंगलेलं असतानाच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आणखीन एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कर्जतमध्ये काल पार पडलेल्या अजित पवार गटाच्या शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला. 2004 मध्येच राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीचा निर्णय झाला होता असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला. मात्र या संदर्भात झालेल्या बैठकीतली बातमी लीक झाली आणि युती तुटली असा दावा पटेल यांनी केला. 16 करून 3 पक्षामध्ये आपण लोकसभाची निवडणूक लढायची आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बरोबर सरकारमध्ये जायचं. मी त्यावेळी लहान होतो त्यामुळे मला तपशील माहीत नाही, पण गेले का? जायचं असतं ते यापूर्वीच ते गेले असते. शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाणांची विचारधारा घेऊन जाणारे नेते आहेत, ते भारतीय जनता पक्षाबरोबर कधी जातील असं मला वाटत नाही. शरद पवार यांनी भाजपशी युती करण्याचा अनेक वेळेला प्रयत्न केला होता असा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महिन्याभरापूर्वी केला होता. त्यावर शरद पवार यांनी खुलासाही केला. आता अजित पवार गटानं याच मुद्द्यावरून शरद पवार यांची कोंडी करायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे अधिकाधिक आक्रमक होत आहेत. जरांगे यांच्या 4थ्या लढ्याला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर जरांगे यांची जालन्यात मोठी सभा झाली. जालन्यातल्या सभेत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही शांततेत आंदोलन करा, काहीही झालं तरी त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही असा एकेरी उल्लेख करत जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर हल्ला चढवला. सरकार सोबत राहतो आणि महापुरुषांच्या जाती काढणारा भारतातला सगळ्यात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ. राज्य सरकारनं कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन जर जरांगे यांच्याशी दगाफटका केला तर सुट्टी देणार नाही असा थेट आव्हान मनोज जरांगे यांनी दिलंय. मराठ्यांचा जर तुम्ही आता घात केला तर तुमची सुद्धा गाठ या महाराष्ट्रातल्या मराठ्यांशी. भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावर सुद्धा जरांगे यांनी जोरदार टीका केली. आम्हाला एमसीआर मिळाला, पीसीआर कसं काय झाला डबल? कशामुळे झालं याचं उत्तर मराठ्याला पाहिजे की नाही? तू नारायण कुचेनी आमचा गेम करायचा नाही, नाही तर काय मुसतोडा जावं लागेल. ऋषिकेश बेदरेच्या अटकेवरून सुद्धा मनोज जरांगे यांनी यावेळी संताप व्यक्त केला. मनोज जरांगे यांच्या आरक्षणासाठी 4थ्या लढाईला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये सभा घेऊन जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय. तसंच यावेळी जरांगे यांनी पुढच्या लढाईचे संकेतही दिलेत. राज्य सरकारनं ठरल्याप्रमाणे मराठ्यांना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावं, अन्यथा मुंबईत धडकणार असा इशारा जरांगे यांनी दिलाय. तुम्ही जर आम्हाला न्याय देणार असाल तर आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहेत, पण आमच्या लेकराचे मुद्दे पाडायला तुम्ही मागं पुढं बघणार नसाल तर आम्ही मुंबईत यायला मागं पुढं बघणार नाही. मी चालायला लागलो 2 कोटी मागं चलते लोक 2 कोटी मोकळे. सरकारनं आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं याची आठवण पुन्हा पुन्हा करून देत जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी काय डाव रचलाय? तुम्ही आम्हाला खेटू नका. गुन्हे मागे घेतले नाहीत तर पुढची दिशा ठरवण्यासाठीचा प्लान सुद्धा जरांगे पाटील यांनी जाहीर करून टाकला. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण दिलं नाही, मग पुढं काय करायचं? याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची 17 तारखेला आपण बैठक घ्यावी असे मला वाटतं. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.
ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय. 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालाय. दळवी यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबईच्या भांडूपमध्ये रविवारी ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर त्यांना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दत्ता दळवी यांनी केलेल्या जामीन अर्जावर मुलुंडच्या कोर्टात सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. मात्र कोर्टानं दत्ता दळवी यांना 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. कंडिशन एकच आहे की पोलिसांनी रायटिंगमध्ये त्यांना नोटीस द्यावी आणि ते प्रत्येक सोमवारी पोलीस स्टेशन इन्व्हेस्टिगेशन संपेपर्यंत त्यांनी सहकार्य करावं. न्यायालयांवर दबाव असं करून कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचं. 2024 नंतर उलटं चक्र सुरू होईल. दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी अनेक अटी आणि शर्ती पाळणं बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. दुकानांवर मराठी अक्षरात पाट्या लावण्याची कोर्टाची दिलेली मुदत संपली. दुकानांवर मराठी पाट्या न लावल्यास खळखटाकचा इशारा मनसेनं दिला होता. मनसेनं पुण्यात खळखटाकचा हा इशारा प्रत्यक्षात उतरवला आणि अनेक दुकानांची तोडफोड केली. दुकानांवर मराठी अक्षरातल्या पाट्या लावण्यासाठी मुदत उलटून गेल्यानंतर पुण्यात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पुण्यातला जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता यावरच्या इंग्रजी भाषेत असलेल्या अनेक दुकानांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चक्क त्यांच्या हद्दीतून बाहेर जाईपर्यंत या कार्यकर्त्यांचा पाठलाग केला. मात्र पोलीस निघून गेल्याचं पाहिल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आणि त्यांनी मराठी अक्षरात पाट्या न लिहिलेल्या दुकानांच्या फलकाची तोडफोड केली. टिळक रस्त्यावर सुमारे अर्धा तास या तोडफोडीचा प्रकार सुरू होता. यानंतर पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होत मनसेच्या शहराध्यक्षासह 10 कार्यकर्त्यांना अटक केली. हे सगळे 100% बोर्डचं नुकसान केले, पण जो इंग्रजीत बोर्ड आहे त्याचा केलेला आहे. आम्ही म्हणत नाही की तुम्ही सगळे बोर्ड इंग्रजीला काढा, मराठीत सुद्धा लावा, ही आमची विनंती आहे. जर आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी पाट्या जर नसतील तर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते येऊनच फोडणार. पुणे महानगरपालिकेनं मराठी पाट्यांच्या बद्दल कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत खळखटाक आंदोलन केलं. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणी भरभरून दान अर्पण केलंय. विठुरायाच्या खजिन्यात तब्बल 5 कोटी रुपयांचं दान भक्तांनी दिलंय. विठुरायाच्या दानात यंदा 1.5 कोटींनी वाढ झाली आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आपल्या ऐपतीप्रमाणे विठुरायाच्या चरणी दान अर्पण केलंय. 14 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत मंदिर समितीला 4,77,08,000 रुपयांची देणगी प्राप्त झाली. विठुरायाच्या चरणावर 40,15,000 रुपयांचं दान भाविकांनी अर्पण केलं. मंदिर समितीला देणगी स्वरूपात 1,30,05,000 रुपये, लाडू प्रसादातून 62,49,000 रुपये, भक्त निवासातून 66,62,000, सोनं चांदी भेटवस्तूंमधून 8,36,000 रुपये, याशिवाय मोबाईल लॉकर आणि इतर जमेतून 10,94,000 रुपये मंदिर समितीच्या खात्यात जमा झाले आहेत. 4,77,08,000 रुपयाचं देणगी स्वरूपात या ठिकाणी मंदिर समितीला उत्पन्न प्राप्त झालेलं आहे. मंदिर समितीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या कार्तिकी यात्रेपेक्षा 1,56,48,000 इतकी वाढ झाली. साताऱ्यातील पुणे बंगळुरू महामार्गावर गौरीशंकर कॉलेज परिसरात समोरासमोर खुन्नस दाखवत 2 डॉल्बींचा दणदणाट पाहायला मिळाला. या प्रकरणी पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल केलाय आणि 7 जणांना अटक केली. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजच्या परिसरात 2 डॉल्बी व्यावसायिकांमध्ये डॉल्बीच्या आवाजाची खुन्नस पाहायला मिळाली. माझ्या डॉल्बीचा आवाज मोठा की तुझ्या डॉल्बीचा आवाज मोठा हे एकमेकांच्या विरोधात खुन्नस स्वरूपात ते करत होते. यावेळी तरुणांचा अक्षरशः धिंगाणा सुरू होता. यावेळी या ठिकाणी तलवारी आणि कोयते नाचवण्यात आल्याचा प्रकार सुद्धा समोर आलाय. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी 30 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यातल्या 7 तरुणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट करून हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलंय. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. याची गंभीर दखल घेत सातारा पोलिसांनी कारवाई केली. 1 इंच जमिनीसाठी देशादेशात युद्ध होतं, मात्र जपानमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे, ज्यामुळे एका छोट्या नव्या बेटाची निर्मिती झाली आणि याला कारणीभूत ठरलाय ज्वालामुखीचा उद्रेक. जपानमध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. जपानच्या इओजिमा बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. या उद्रेकानंतर राख आणि इतर सामग्री आकाशात मोठ्या प्रमाणात विखुरली आहे. या उद्रेकाच्या नंतर एका नव्या बेटाची निर्मिती झाली आहे. हे बेट टोकियोपासून साधारण 970 किलोमीटर अंतरावर आहे. सोशल मीडियावर या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडिओ मोठा व्हायरल झालाय.
या व्हिडिओमध्ये धुराचे प्रचंड लोट हवेत उठताना दिसत आहेत। याआधी 9 नोव्हेंबरला इवोजिमा बेटावर ज्वालामुखीचा असाच उद्रेक झाला होता। अलीकडच्या वर्षात समुद्राच्या खालती अनेक उद्रेक झालेत, मात्र नवीन बेटाची निर्मिती ही अतिशय महत्त्वाची घटना आहे। यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।